श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. साची नराम या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा सुखाचा जाओ आणि तुमच्या आयुष्यातून दुःख निघून सुखाचा वर्षा हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं मंदिर आणि आपल्या दादरचं जो स्वामींचं मठ आहे ह्याचं दर्शन होणार आहे. माझ्या चॅनलवरती तुम्हाला स्वामी सेवेचे व्हिडिओ तसंच पर्सनल ब्लॉगसुद्धा बघायला मिळणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. चला तर आता आपण थेट जाऊया दादर सिद्धिविनायक मंदिर. आणि बघा आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहोत. प्रवास झालेला आहे सुरू आणि बाहेरचं वातावरण बघा किती छान आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता उतरलो ट्रेनमधून आणि ट्रेनमधून उतरल्यावर तुम्ही बघू शकता हे दादरचा परिसर आहे स्टेशन जवळचा. आणि आम्ही पायी पायी जात होतो. पायी पायी जाऊन थोडंसं थकायला झालं होतं खरं तर, आणि त्यामुळे थोडंसं कोल्ड्रिंक्स आणि पाणी वगैरे घेतलं आणि मग निघालो. आता पोचलो सिद्धिविनायक मंदिराजवळ. हा पाटचा रस्ता आहे. ह्या गेटचं नाव आहे रिद्धी प्रवेशद्वार. आणि आता रांगेत जात आहोत आतमध्ये. जवळजवळ रांगेत आम्हाला 3 तास उभं राहावं लागलं. खूप गर्दी होती रांगेत आणि बघू शकता तुम्ही. आणि आतमध्ये इकडे रांग लावण्यासाठी सेपरेट जागा केलेली आहे. आणि ह्या ठिकाणी मस्त असा गणपती बाप्पाचा मोठी मूर्ती आहे, खूप सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारी ही मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. आणि मग ह्या साईडला इकडे गणपती बाप्पाच्या कथा तसेच त्या कथांचे चित्र छान असं लावलं होतं आणि कथेचं महत्त्व लिहिलं होतं, अंगारकीचं महत्त्व, संकष्टीचं महत्त्व लिहिलं होतं. तर तुम्ही बघू शकता. आणि आता इकडे पोचलो आहोत आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये. आणि गाभाऱ्यामध्ये गर्दी असल्यामुळे मला शूट घेता आलं नाही, त्यामुळे मी ते फोटोज मार्फतच तुम्ही दर्शन घ्या गणपती बाप्पाचं. आणि आता बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर इकडे स्टॉल्स आहेत. या स्टॉल्समध्ये विविध वस्तू मिळतात, मूर्त्या वगैरे मिळतात आणि अनेक वस्तू आहेत. तर इकडे पाणी पिण्यासाठी इथे सोय केलेली आहे. आणि हा मंदिराचा पुढचा भाग आहे जिकडनं आपण आता दादरच्या मठाकडे जाणार आहोत. तर हे मंदिर बघा किती मोठं आहे. आणि हा गणपती नवसाला पावतो, त्यामुळे मुंबईत कोण नवीन असेल किंवा तुम्ही फिरायला येणार असाल तर आवर्जून सिद्धिविनायक मंदिराला भेट द्या. आणि बघा हे पुढचं प्रवेशद्वार आहे. तर कसं वाटलं मंदिर तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता चला जाऊया आपण मठाकडे जायला. आणि टॅक्सी पकडली. टॅक्सीमधून जवळजवळ 10 मिनटात मठ आलेला आहे सिद्धिविनायककडून. आणि बघू शकता हे आमचे छोटे सरकार बसून खेळत आहेत. आणि बघा आता आम्ही उतरल्यावर सुद्धा 5 मिनटं इथे आतमध्ये पायी पायी जावं लागतं. तर चला मठाकडे जाऊया. आणि मठाकडे जाण्याचा एक वेगळाच आनंद माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच असेल. आणि बघू शकता तुम्ही इकडे विठ्ठल रुक्माईचं मंदिरसुद्धा आहे याच रस्त्याला. आणि इकडे स्वामींच्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये स्वामींचंच नाव लिहिलं होतं, म्हणजे स्वामी आनंद वगैरे बिल्डिंगची अशी नावं होती. आणि इकडे तुम्ही बघू शकता लाईटीच्या खांबावरती इकडे स्वामींची प्रतिमा छोटीशी लावलेली आहे, जेणेकरून तुम्ही मठाकडे पोचलात ह्याचं असं इंडिकेशन दिलेलं आहे. आणि इकडे बघा पोचलो आपण मठाजवळ. तर मठात आपल्याला आतमध्ये जायचं आहे. बघू शकता मठ किती सुंदर सजवलेला आहे, कंदील लायटिंग वगैरे लावलेली आहे. आणि मठात आतमध्ये गेल्यावर सुद्धा खूप प्रसन्न वाटतं. आता इकडनं आतमध्ये जायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही इकडे एक स्टॉल आहे जिकडे आपल्याला नारळ फुलं वगैरे सगळं मिळतं. तर आपण हे अर्पण करण्यासाठी इकडनं घेऊ शकतो. आणि आता आतमध्ये जात आहोत आपण. बघा किती प्रसन्न वाटतं हे वातावरण. खरंच मठात जाण्याचं आणि महाराजांचं दर्शन घेण्यात वेगळाच आनंद आहे. तर बघा, आणि मला खूप आनंद होता खरं तर. इकडून पाय हलतच नव्हता माझा, बघू शकता तुम्ही. आणि माझा छोटा बाबू आहे आणि
तो फार हट्ट करतो प्रत्येक गोष्टीसाठी. तर तो मला बोलत होता की आई मला घंटा वाजवायची आहे, मला उचलून घे. आणि मग मी त्याला उचलून घेतलं आणि त्याला घंटा वाजवू दिली. तर बघू शकता तुम्ही. आणि त्यालासुद्धा मठात जायला खूप आवडतं. खरं तर उत्साह असतो त्यालासुद्धा मठात जायचा आणि महाराजांचं दर्शन घ्यायचं. आपल्या मुलांनासुद्धा आपण ओढ लावायला हवी, जेणेकरून त्यांनासुद्धा महाराजांची ओढ लागेल. आणि बघू शकता रांगेमध्ये इकडे महाराजांचं दर्शन घेत आहे. 10 मिनटात आमचं पूर्ण दर्शन झालेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही, मला इकडे काकांनी नारळ दिलेला आहे. मी नारळ अर्पण केला होता महाराजांना आणि मला नारळ परत दिलेला आहे महाराजांना. इकडे आपल्याला प्रदक्षिणा करून आपल्याला थोडा वेळ मठात बसायचं आहे. लगेच जायची घाई करायची नाही, कारण मठात आल्यानंतर थोडा वेळ आपण बसून नामस्मरण करायचं असतं. कारण जेव्हा आपण घरी नामस्मरण करतो त्याच्या कैक पटीने आपल्याला मठात किंवा केंद्रात आपण नामस्मरण करतो तर त्याचं आपल्याला फळ मिळतं. तर इकडे बघू शकता तुम्ही किती सुंदर मठ आहे आणि खूप प्रसन्न वातावरण आहे. आणि बघू शकता इकडे सगळ्या संतांचे फोटो लावले होते. महाराजांचा फोटो होता आणि इकडे शंकर महाराज आणि अनेक फोटो होते इकडे, बघू शकता तुम्ही. तर खूप छान असं हे दादरचं मठ आहे. तुम्हीसुद्धा आवर्जून यावं अशी मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि तुम्ही बघा तर ते बाहेर आल्यानंतर एक काउंटर आहे. इकडे तुम्हाला पोथी तसंच सेवेला लागणाऱ्या वस्तू इकडे विकल्या जातात. आणि बघा आता परत एकदा बाहेरून मठाचं दर्शन घ्या. तर इकडे कंदील लावलेले आहेत. छान प्रसन्न आहे सगळं वातावरण. महाराजांना एकच प्रार्थना आहे, प्रत्येकाला आयुष्यात सुख मिळावं आणि प्रत्येकाच्या आयुष्यातून दुःख निघून जावं. प्रत्येकाला महाराज आरोग्य चांगलं प्राप्त होईस तुमच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला भरभरून प्रेम करा. श्री स्वामी समर्थ.